नमस्कार सखींनो. मैसूर पाक बनविण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 2 वाट्या साखर, 3 वाट्या साजूक तूप किंवा तेल हे साहित्य लागतं. प्रथम गॅसवर ठेवलेल्या कढाईमध्ये चाळून घेतलेले बेसन पीठ थोडे गरम करून हे पीठ ताटात काढून घ्यायचे. त्यानंतर कढईमध्ये 2 वाट्या साखर घ्यायची. त्यामध्ये साखर भिजेल इतपत पाणी टाकायचे. हे मिश्रण उलथण्याने सारखे ढवळत राहायचे. साखरेचा 1 तारी पाक करायचा. 1 तारपेक्षा जास्त नको व कमीही नको. कमी झाला तर वड्या पडत नाहीत व जास्त झाला तर वड्या कडक होतात, म्हणून 1 तारीच पाक हवा. त्यानंतर त्यात गरम केलेले बेसन पीठ थोडे थोडे टाकत उलथण्याने ढवळत राहायचे. लगेच गरम केलेले साजूक तूपही 1 वाटी टाकायचे. मिश्रण सारखे ढवळत राहायचे. हे सर्व मध्यम आचेवर करायचे. त्यानंतर राहिलेले तूप थोड्या थोड्या वेळाने मिश्रणात टाकायचे. सारखे ढवळत राहायचे. अगोदर हे तूप मिश्रणात मिसळून जाते व त्यानंतर मिश्रणातून हळूहळू तूप सुटायला लागते व मिश्रणाला जाळी पडते. मिश्रणाचा किंचित कलरही बदलतो. अशा वेळी हे मिश्रण एका परातीत ओतून घ्यायचे. परात एका साईडने उंच ठेवायची, जेणेकरून मिश्रणातील जादा तूप एका बाजूला येईल आणि लागलीच सुरीने वड्या कापून घ्यायच्या. मिश्रण थंड झाले की वड्या सुट्या करून घ्यायच्या. अशा प्रकारे बेसन पिठापासून जाळीदार असा म्हैसूर पाक तयार होतो. धन्यवाद सखींनो.